हे आम्हाला जाऊ द्या, आम्ही रील स्टार आहे. मागच्या वेळी आलं अक्का तर वेगळं इग्नोर करा तो आम्हाला कुस्ती खेळणार आहे आता येते गाडी. आणि ऋताला काय झालंय हे मी आतापर्यंत कधी शेअरच नाही केलेलं आहे. मी या ब्लॉग मध्ये ते शेअर करणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही निघालोय कुठे आत्ता नाही सांगणार मी, थोड्या वेळ थांब सांगतो मी आम्ही कुठे निघालोय. तर तयारीच हवे. मी घामाघूम झालोय कारण एक मधमाशी रूम मध्ये घुसली होती, तिला मारत होतो. मित्रांनो फायनली आम्ही गाडीत बसलोय. 5:30 झालेत आणि आता सगळे सेटल झालोय. ऋता इथे आहे मागे, तुम्हाला दिसणार नाही, अंधार आहे अजून गाडीमध्ये. थोडं उजाडायला लागलेलं आहे. आता जरा रोडला लागतो आणि मग भेटतो मित्रांनो, थांबा जरा. तर मित्रांनो आता आम्ही लागलोय हायवेला. आता जस्ट बालेवाडी स्टेडियम क्रॉस केलंय आणि आता आमचं डेस्टिनेशन आहे 185 किलोमीटर. तर आम्ही कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय साताऱ्यापासून पुढे एक मायनी म्हणून एक गाव आहे साताऱ्याच्या पुढे आतमध्ये थोडंसं 60 किलोमीटर. त्या गावात चाललोय आम्ही कारण तिथे एक डॉक्टर आहे. ऋतासाठी तिकडे चाललोय. ऋता तिच्या काकासोबत बसली आहे पुढे मस्तपैकी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. आत्ताची तर व्लॉग चालू झाला आहे, हे सगळे एंडला म्हणायचं असतं व्लॉगच्या. आम्ही लवकर निघालो घरातून, त्याच्यामुळे आता ट्रॅफिक नाहीये या रोडला. नाहीतर आता कसं आहे, जर जरासा उशीर झाला असता तर या रोडला IT वाल्यांची ट्रॅफिक खूप आहे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांची ट्रॅफिक खूप असते. IT चाललं. ठीक आहे. आता या ट्रक मध्ये लोड बघा कसा लोड केलेला आहे, केवढा बाहेर आहे. ऑलमोस्ट 1.5 लेन घेतोय तो रस्त्याची. मस्त वाटतंय सकाळी सकाळी, एकदम भारी वातावरण पुण्याचं. हा ब्रिज बघ बेटा, एक नंबर वाटतं. ट्रॅफिक काहीच नाही लागली, एकदम निवांत आलोय. आता सांगतो अजून बरंच सांगायचंय तुम्हाला की आम्ही का चाललोय. वृत्तासाठी तर चाललोय, पण का चाललोय थांबा. आमचा आजच्या ट्रिपचा पहिला टोल. आम्ही खेड शिवापूरला पोहोचलोय मित्रांनो. आता फास्टॅग पण रिचार्ज केलाय, त्याच्यामुळे टेन्शन नाहीये. मी रील स्टार आहे, मी रील स्टार. हे आम्हाला जाऊ द्या, आम्ही रील स्टार आहे. जाऊ दिला कुठेतरी नाश्त्याला थांबू मस्त पैकी. सर तुम्ही रील स्टार आहात का? नाही रे बाबा, आम्ही रील्सला तुमचा टोल माफ झालाय का? टोल माफ नाही झालाय, फास्टॅग मधनं उडाले. अरे मित्रांनो आज माझा कॅमेरामन आहे गोलू, आणि त्याला अजिबात सवय नाहीये फोन कसा पकडायचा. तो कसा पकडतोय असा फिरतोय मित्रांनो तो. म्हणून त्याला म्हटलं सेल्फी स्टिकला फोन लाव. सेल्फी स्टिक पण फिरवताना तो अख्खा असा फिरतो. अरे हात बिगिनर आहे मित्रांनो, मी याला सांगा कोणीतरी सांग. मी रील स्टारला सांगन बरं का तुझ्या रील बनवतो. ते बिगिनिंग ते मंदिर वाटतं ना, साईडला गेले मग. नाही रे, हे नाहीच नाही, हे नाही. हेच मंदिर आहे त्रिमंदिर पुणे बघा. हा हेच रे गोल्या. मागच्या वेळी आलं अक्का तर वेगळं. आता आहे ना आपल्याला एवढी भूक नाही लागलेली. आता भरपूर आहे ना खायचे हॉटेल्स वगैरे दिसतील आपल्याला, नाश्ता पाण्याचे. आणि आपल्याला गरज असेल ना एक पण दिसणार नाहीये. टपरी पण नाही दिसत. टपरी पण नाही दिसणार. टपरी काय करतोय? किती लांब जायचंय अजून आपल्याला? अजून 142 किलोमीटर दिसत आहे. 2 तास 37 मिनिट आहेत आणि 9:30 पर्यंत आपण पोहोचू. त्यापर्यंत वामन कुस्ती घेऊ शकतो का? काय करते वामन कुस्ती म्हणजे काय असतं? जाऊ द्या मित्रांनो, काही लोकांना नाही कळत मराठी शब्द, तर आपण त्याला काय नाही. कुक्षी असतं ते, वामन कुक्षी असतं ते. इग्नोर करा तो वामन कुस्ती खेळणार आहे आता येते गाडीमध्ये. इग्नोर करा तुम्ही या सगळ्या गोष्टी. जाऊ द्या मित्रांनो, आपण फोकस करूयात गाड्यांवर. किती छान गाड्या आहे. ही गाडी बघ. कुठे Volkswagen स्कोडा आहे. Volkswagen. कसली भारी बनवली. जुनी गाडी वाटते. नवीन साईज स्कोडा कुशाक होती. हो पुशाकच होती ती. आताच्या कुशाक एवढ्या मोठ्या नाही होत, छोट्या आहेत. मग ही पण छोटीच होती. ती जरा मोठी वाटली. नाही छोटी, हिच्यापेक्षा आपल्या गाडीपेक्षा छोटी वाटली मला ती. तुमचं काय म्हणणं आहे याच्यात? जाऊ द्या, ते ऐकणार नाही आपलं. मोठी होती की नव्हती हे सांगा. हो मोठे होते. आता बोला. आलं पहिलं डायव्हर्जन. विषयांतर म्हणतात मंडळी. आता विषयांतर नाही म्हणत हा. इथपर्यंत असं जो चांगला माणूस ठरलेला असतो ना असं हे debate मध्ये, तो असं विषयांतर करतो. कमेंट मध्ये सांगा मी बरोबर होता की तो. खतरनाक गाडी आहे, माहिती का? गेलाय तू या गाडीतून कधी? आता गेला असता ना त्या दिवशी ट्रिपला? कुठे गेलते तुम्ही? त्या रिसॉर्टला गेलते ना कुठे? रिसॉर्ट
अरे मग ते त्या त्रिमंदिरच्या इथं इथंच होतं का, इकडे नव्हतं का? एवढं आत नाही. ठीक आहे. तर हा अख्खा डोंगर चढायचा आहे आणि परत पलीकडे साईडने थोडासा उतरायचा आहे. चढतच कशाला. पूर्ण 3 लेन आहे पण पूर्ण वन वे. अख्खा घाट 3 लेन आहे. हा क्या बात. मित्रांनो, आता आम्ही खंबाटकी घाट चढतोय. याला खंडाळा घाट पण म्हणतात आणि खंबाटकी घाट पण म्हणतात. पूर्ण वन वे आणि डेंजर पण तेवढाच आहे. हा पूर्ण डोंगर समोरचा पूर्ण चढून जायचा आहे. त्या साईडला गाडी आहे लागलेली. मला कॅमेरामध्ये वाटत असेल मित्रांनो खूप फास्ट चाललोय. 40च्या स्पीडने चढवतोय मी गाडी, जास्त फास्ट नाहीये. स्पॉट पाहिजे रे थांबायला. खालचं व्ह्यूच बेकार आहे माहिती का. त्या तो जो रस्ता येतो ना तिकडे टनल मधून भारी येते वरतून व्ह्यू. म्हणजे जेव्हा तो रस्ता पूर्ण इकडनं पण चालू येतो हा घाटात एवढी ट्रॅफिक पण नसणार आणि कोणी घाट यूज नाही करणार. मग हा मेंटेन नाही राहणार असं मला वाटतं. घाट आता किती बघा एक तरी खड्डा आहे का है ना, एकदम चिकन आहे पण नंतर मेंटेन नाही होणार. कोणी जाणार पण नाही ऍक्च्युली. तो ट्रक किती हलवला चढतो फर्स्ट लँडच राहू फुल लोड आहे हा. एकदा ना एकदा काय पप्पा आणि मी एसटी ने चाललो होतो कोल्हापूरला. पप्पांचं काहीतरी कंपनीचं काम होतं. तर हा जो रस्ता आहे ना म्हणजे एसटी वाले तुला माहिती कसे पळवतात. ठीक आहे, त्यांनी ब्रेक दाबला. पुढच्या सीटवर एक बाईक बसलेली होती. गेली का डायरेक्ट गाडी. नाही गाडीच्या बाहेर नाही गेली, अशी आपटलीच्या जोरात सरकली डायरेक्ट. झोपलेली होती ती, सर्रकन आपटली होती. जा ए तू पण जा, मला जा म्हणते ती. साई बाबा या साईडला होती, या साईडला कसं. हेल्युसिनेशन, फर्स्ट स्टेज ऑफ हेल्युसिनेशन. A few moments later. मित्रांनो, आता खंबाटकी घाट क्रॉस करून आहे साई पार्क इन म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आहे, इथं थांबलोय. आता वाजलेत बघा 7:30. इथं तुम्हाला दिसत असतील 7:30. आणि अजून आम्हाला 103 किलोमीटर जायचंय. बघा आम्ही आलोय आतापर्यंत 98 किलोमीटर आणि अजून आम्हाला जायचं 103 किलोमीटर. सो नाश्ता करून घेऊ, टेन्शन नाही राहणार पडून नाही. हे उत्तर आहे त्यांचा चालेल मस्त मस्त. मित्रांनो, ह्या हॉटेलला जिथं आम्ही थांबलोय नाश्ता करायला, इथे बघा इलेक्ट्रिक चार्जर पण आहे, EV चार्जिंग. 120 किलोवॉटचं चार्जर दिसतंय मला. ते आमचा नाश्ता झालाय पोट भरून मस्तपैकी. मसाला डोसा, उत्तप्पा, थालपीठ वगैरे खाल्लंय. आता ऋतासाठी काय ते खेळणं बघायचं आहे आम्हाला, जी त्याला घाबरणार नाही असं खेळणं हवंय. बघूया काय घेतोय तर. मित्रांनो, हे जे EV चार्जिंग स्टेशन आहे हे आहे टाटाचं. म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन, खंबाटकी घाट क्रॉस केल्याच्या नंतर मला वाटतं 1-2-3 किलोमीटर नंतर लागलं नाही माहीत नाही. साई पार्क इन म्हणून हॉटेल सर्च करा, त्यांनी EV चार्जिंगचं दिलेलं आहे फॅसिलिटी. म्हणजे बघा 120 किलोवॅटचं चार्जिंगचं दिसतंय मला. म्हणजे 2 चार्जिंग पॉईंट आहे. म्हणजे 60 डिवाइड होईल. जर 2 गाड्या असतील तर एकच गाडी असेल तर 120 मध्ये फुल तुम्हाला मिळेल. तर चला आता पुढे निघतो. आता भरपूर जायचं, अजून 100 किलोमीटर आहे. आणि आता वाजले तिचं 8:20 झालेत. इथं आमचा पाऊण तासाच्या वर टाईम गेलेला आहे. सो आता चला रस्त्याला लागतो. आम्ही 7:30ला थांबलो होतो ब्रेकफास्ट करायला आणि 8:20ला तिथून निघालो. म्हणजे टोटल जो काही टाईम होता 40 मिनिटं आम्ही तिथं घालवले. त्याच्यामुळं आमचा मायनी गावात पोहोचायचा जो ETA होता आधीचा 9:30चा होता, आता झाला आहे 10:22. बरोबर 40 मिनिटं आमचे वाढलेत आणि जायचे अजून 95 किलोमीटर. आणि आता सातारापर्यंत हायवे, त्याच्यानंतर परत तो सिंगल आहे. 60 किलोमीटर मला माहिती आहे पूर्ण सिंगल हायवे असणार आहे, एवढा मोठा हायवे नसणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्पीड कुठेतरी आमचा कमी होईल. सातारा अजून राहिले 31 किलोमीटर, 30 ते 35 तेवढं झाल्याच्यानंतर आमच्या हायवेची मजा संपणार. मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर सिंगल रस्ता आहे. मग असं हळूहळू जावं लागेल ओव्हरटेक करत करत. मित्रांनो, काहीतरी झालं म्हणून गोलुडी कॅमेरा ऑन केला, त्यांनी कचरा जाळलाय. कंटेंट साठी यांनी कॅमेरा ऑन केला. इज्जत गेली मित्रांनो, इज्जत गेली. आजच्या प्रवासातला आमचा दुसरा टोल लागलाय मित्रांनो.
साताराच्या अलीकडचाच आहे. इथं किती पैसे ओढतात माहित नाही. कोणत्या लाईनला टाकू आणि तीच अडकणार बघ. अरे निघाला ट्रक तर निघाला. कोणती गाडी? ही गाडी टोयोटा इनोवा. ही गाडी काय आहे ती गाडी? एक नंबर गाडी आहे. कम्फर्ट आणि राईड क्वालिटी आणि त्यासाठी एक नंबर आहे ही गाडी. म्हणजे फॉर्च्युनर मध्ये पण तसा कम्फर्ट नाहीये, तसा कम्फर्ट त्या गाडीत इव्हन आपल्या गाडीत पण नाहीये. इनोवा आहे समजलं. आणि त्यात बकवास. टोयोटा आहे. बकवास नाही गोल्या, खरं गाडी भारी आहे. ती सही क्या गाडी. है इस गाड़ी में भाई लोग? क्या अरे क्या अरे, क्यों लेते हैं लोग ये गाड़ी? क्यों लेते हैं? अरे बेस्ट गाडी आहे ती. गप तू, तुला नाही समजत. अच्छा तेरे को समझता है? 17 किती? 119. हो, अच्छा. ती म्हणते पप्पाने बोला तो बोला. ती म्हणते पप्पाने बोला तो बोला. पूल कसला भारी आहे है ना. आजचे सर्कल हा ना. मेट्रोचाच पूल. मेट्रो आपल्या पुण्यातला. मित्रांनो साताऱ्यापासून आम्ही आता पुढे आलोय. म्हणजे हायवे सोडून आम्ही लेफ्ट घेतला आणि आता ऑलमोस्ट मला वाटतं 20 किलोमीटर आम्ही पुढे आलोय. आणि आता आमचं जे डेस्टिनेशन आहे ते राहिले 48 किलोमीटर. 1 तास दाखवतोय गुगल मॅप, पण हा 1च तास लागेल. कारण रस्ता असा असल्यामुळे ओव्हरटेकचा चान्स नाही आहे. आणि 2 व्हीलरची ट्रॅफिक जास्त आहे या रोडला. 4 व्हीलर एवढ्या दिसत नाही आहेत. पण ठीक आहे, हळूहळू जायचंय. आता मला वाटतं मी डायरेक्ट तिथे गेल्यावरच तुम्हाला भेटेल. जरा गाडी चालवतो. हा छोटा रस्ता आहे. तोपर्यंत बाय मित्रांनो, बाय. जाऊ नका पुढे, थांबा. मित्रांनो रस्ता बघा. मी म्हटलं होतं तुम्हाला की डायरेक्ट मी तिथे गेल्यावर भेटेल, पण रस्ता इतका सुंदर आहे ना. एक खड्डा नाही या रस्त्याला आणि झाडं खूप आहे. आणि असं गाडी चालवायला पण खूप मजा येते. आणि या डोंगरावर पण इथे काहीतरी दिसतंय मला. कमेंट करून सांगा जर इथले कोणी असेल ना साताऱ्याचे, ते मला सांगू शकतील की ते काय आहे नक्की वरती. किल्ला आहे का मंदिर आहे माहित नाही. आणि असे रस्ते आहेत मस्त. वडाची झाडं आहेत आणि वडाच्या पारंब्या मस्त रस्त्यावर टेकलेल्या आहेत. आणि छान वाटतंय अशा रस्त्याने गाडी चालवायला. खरंच छान वाटतंय. हा ब्लॉग जास्त मोठा होणार आहे, काय नाही करू शकत कारण रस्तेच असे आहेत है ना. याला लटकेच काय पारंब्याला, हाईट वाढत होते. टार्झन घेऊन. हा तर मित्रांनो, आम्ही साताऱ्याचं जे मायने गाव आहे तिथे का चाललोय त्या डॉक्टरांकडे. आणि ऋताला काय झालंय हे मी आतापर्यंत कधी शेअरच नाही केलेलं आहे. मी या ब्लॉगमध्ये ते शेअर करणार आहे. ऋताचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा ती रडली नाही. आणि ती रडली नसल्यामुळे तिच्या ब्रेनला ऑक्सिजन पोहोचला नाही. त्याच्यामुळे ब्रेन तिचा डॅमेज आहे, जो कधीच रिकवर होऊ शकत नाही. आम्ही हे न्यूरोलॉजिस्टनी जे सांगितले तेच मी सांगतोय की ब्रेन कधीच रिकवर होणार नाही आहे तिचा. पण तिला आता सगळी समज आलेली आहे. आम्ही काय बोलतो म्हणजे ती थोडं बोलायला पण लागली आहे. तुम्ही कधी थोडंफार बघितलं असेल मागच्या व्लॉग्समधून. तर आता ती 2.5 वर्षे झाली आहे आणि ती अजून बसू शकत नाही. पालथी पडणं तर खूपच लांब आहे, पालथी पण नाही पडते आता. त्यामुळे आता तिची भरपूर ट्रीटमेंट चालू आहे. तर हे जे आता डॉक्टर आहेत इथले मायनी गावातले, तर CP चाइल्ड ट्रीटमेंट पण करतात ते. CP चाइल्डची पण ट्रीटमेंट करतात ते. तिथे भरपूर प्रत्येक प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण किंवा काय म्हणतात पेशंट येतात त्यांच्याकडे. तर मी इंस्टाग्रामवर त्यांचं एक पेज आहे ते पाहिलं आणि त्याच्यात पाहिलं की CP चाइल्डला पण त्यांनी बरं केलेलं आहे. म्हणजे जे पोरं बसू शकत नाही, चालू शकत नाही, त्यांच्या औषधांनी पोरं चालायला लागतात, बोलायला लागतात आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. ह्याच आधी आम्ही नाशिकला पण गेलो होतो, पण मी तो काय ब्लॉग शूट नाही केला. तिथे 4-5 पॅरेंट्स असे भेटले, त्यांनी मला हे डॉक्टरांचं नाव सजेस्ट केलं की तुम्ही इथे एकदा घेऊन जावा, कारण त्यांच्या पोरांना पण सेम प्रॉब्लेम आहे आणि ते सुद्धा आता चालायला लागले. तर म्हटलं आपण पण एक ट्राय करायला काही हरकत नाही, कारण ऑलरेडी पुण्यामध्ये आम्ही भरपूर तिच्यावर ट्रीटमेंटवर खर्च चालूच आहे आमचा. न्यूरोलॉजिस्ट आहे, फिजिओथेरपी चालू आहे. तुम्ही बघितलं असेल एक ब्लॉग पण केला आहे मी फिजिओथेरपीवर. तर या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट चालू आहे, एवढा खर्च चालूच आहे. तर मग विचार केला की जरा जाऊ आपण साताराला, ह्या डॉक्टरना आपण भेटून बघू. आता काही लोक म्हणतील की पुण्यातले एवढे चांगले डॉक्टर सोडले आणि तुम्ही साताऱ्यात आणि गावामध्ये कुठे चालले. तसं नाहीये. जर रिझल्ट पॉझिटिव्ह असेल तर मित्रांनो मी माझ्या मुलीला कुठेही घेऊन जायला तयार आहे आणि एक बाप म्हणून तर मी ते करणार आहे. तर हाच प्रॉब्लेम आहे तिला, बाकी काही नाही. तिला डिस्टोनिया पण हिट झालाय, त्याच्यामुळे ती तिचे मसल्स आणि हात पूर्ण स्टिफ ठेवते, खूप टाईट ठेवते की आपण ते हात पाय जर तिने टाईट केलं तर आपण सरळ किंवा वाकडे करू शकत नाही, फोल्ड करू शकत नाही, ते सरळच राहतात. असं भरपूर आहे. पण वेस्ट सिंड्रोम आहे. तर आता बघू डॉक्टरांचं ह्या डॉक्टरांचा काय रिझल्ट पॉझिटिव्ह येतो का नाही. औषधं वगैरे घेऊन आम्ही रिटर्न घरी जाणार आहे. त्या महिनाभराची ते औषधं देतील आणि त्याच्यावर मग पुढं कळेल की तिला रिझल्ट कसा येतोय. बघू आता. मित्रांनो मागच्या 60 किलोमीटरपासनं 1 नंबर रस्त्यावर होतो
आणि आता रस्त्याची कंडिशन शेवटच्या 10 ते 12 किलोमीटरसाठी बघा काय झाली. एकदम छोटूसा रस्ता आहे. समोरून जर कार आली तर डायरेक्ट रस्त्याच्या खाली गाडी उतरावं लागेल थोडीशी. समोरच्याला पण उतरायला लागेल आणि मला पण उतरायला लागेल. असा रस्ता आहे. जाऊ द्या पण ठीक आहे. तर मला वाटतं आता मी डायरेक्ट तिथंच भेटेल मित्रांनो. आता काही येणार नाही मी परत. आता बाय बाय. बाय. A few moments later. मित्रांनो फायनली जरा खराब रस्ता लागला पण आम्ही पोहोचलोय आता. हे आहे सायदीप क्लिनिक. इथे तुम्ही बघू शकता. आता वाजले 10:15. मरणाची गर्दी दिसते तिथे. पण मला म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की जर लहान मुलं असेल तर आम्ही लवकर नंबर लावतो पोरांचा. जास्त वेळ ठेवत नाही. तात्काळ उभं नाही ठेवत आम्ही. आता बघूया आमचा नंबर किती वेळात लागतो. चला भेटतो थोड्या वेळात मित्रांनो. 2 hours later. मित्रांनो आम्ही निघालो तिथून सायदीप क्लिनिकमधून. आता 1 वाजलाय. असं वाटलं होतं की आमचंच बाळ पहिला असेल म्हणजे ऋताचा पहिला नंबर लागेल. पण नाही, आमच्या आधी पण 4-5 बाळं होती. त्याच्यामुळे ते पण फर्स्ट टाइम आलेले होते. मग प्रत्येकाची हिस्ट्री वगैरे सगळं विचारत होते डॉक्टर. त्याच्यामुळे मग थोडा एक अर्धा तास लागत होता. 15 मिनटं अर्धा तास वगैरे. सो आता 1 वाजले जस्ट निघालोय. मेडिसिन्स वगैरे दिल्यात त्यांनी आणि आता घराकडे निघालोय. तर मला वाटतं हा ब्लॉग आता खूप मोठा झालाय. सो आता जो काही परतीचा प्रवास आहे तो पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. आता ह्या ब्लॉग जर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. भेटू आणि कमेंट पण करा. हां बरोबर कमेंट पण करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.